नमस्कार मित्रांनो, मी राकेश चन्ने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेकमध्ये। तर मित्रांनो, मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे। ते कसा म्हणजेच इयत्ता 12वीचा रिझल्ट हा लागलेला आहे, तो ऑनलाईन पद्धतीने कसा चेक करायचा मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर मिळत राहील। तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा क्रोम ब्राउझर येऊन जायचं। इथं आल्यानंतर तुम्हाला HSC रिझल्ट 2026 असं सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल। असा एक इंटरफेस आला की तुम्हाला पहिल्या वेबसाईटवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड या वेबसाईटवर चाललं जायचं आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल व्हिडिओच्या। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन इंटरफेस खुलेल। इथे तुम्हाला व्ह्यू HSC रिझल्ट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन इंटरफेस खुलेल। इथं तुम्हाला सीट नंबर आणि आईचं नाव, मदर फर्स्ट नेम असं टाकून घ्यायचं। इथं तुम्हाला सीट नंबर N पासून चालू होत असेल तर N तुम्हाला कॅपिटल टाकायचं आहे आणि खाली पण तुमच्या आईचं नाव कॅपिटलमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर व्ह्यू रिझल्ट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर रिझल्ट हा दिसून जाईल। इथे तुम्ही खाली स्क्रॉल केलं की तुम्ही रिझल्ट पास आहे की फेल आहे काय आहे तिथं दिसून जाईल। किती पर्सेंटेज आले ते पण दिसून जाईल। जर तुम्हाला याचं PDF हवे असेल तर प्रिंट या कन्संटवर क्लिक करा, तुमच्यासमोर PDF हे डाउनलोड होऊन जाईल। धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।